आज पुणे शहरामध्ये ज्या 12 मीटरच्या 400 सीएनजीच्या बसेस घ्यायचं गाड घातलाय त्या संदर्भात ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये असं दिसून येते की बाबा तुम्ही सीएनजीच्या बसेस ज्या घेताय, परंतु 2021ला शासनाचा एक धोरण आहे की इलेक्ट्रिकच्या बसेस आपण घेतल्या पाहिजेत असं धोरण असताना सुद्धा आपण ह्या बसेस का घेतोय आणि त्या धोरणानुसार पुणे शहरामध्ये 200 बसेस शॉर्टेज आहेत इलेक्ट्रिकच्या, त्या असताना सुद्धा आपण या सीएनजीच्या बसेस घेतोय। हे का घेतोय? आमचा याचा उद्देश एवढाच आहे की बाबा हे जे चाललंय हे कोण ठेकेदार आहेत, तेच ठेकेदार येतात का, पुणेकरांना वेटीस धरतात का, पुणेकरांच्या कर रुपाने जे पैसे आलेत ते पैसे हे लोक लुटायचा करतात का, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने आपण मागणी करतोय आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना की याची सखोल चौकशी व्हावी, सखोल चौकशी पारदर्शकपणे करून पण पुणेकरांना बसेस ह्या मिळाल्या पाहिजे, चांगली व्यवस्था मिळाली पाहिजे ह्या भूमिकेत आहोत। परंतु ह्या टेंडरमध्ये आणि ह्याच्यात कुठे घोटाळा झालाय का, कुणी अधिकारी यात अडकलेले का, काय आहे का, म्हणून याची मागणी आपण कॅटच्या माध्यमातून ह्याची चौकशी व्हावी अशी पक्षाच्या वतीने आपण या ठिकाणी मागणी करतो। सर, साधारणतः किती रुपये महापालिकेकडून इन्व्हेस्ट करण्यात येणार होते? हा किती रुपयाचा घोटाळा असा आरोप? नाही, घोटाळ्याचा विषय असा आहे की ह्याला शासनाचे पैसे आहेत, त्याला सबसिडी जे जे पीएमपीएल जे पैसे देणार आहेत त्यांना दरवर्षी त्याप्रमाणे 10 वर्षात कमीत कमी 350 ते 400 कोटी रुपये पीएमपीएलला जास्त द्यावं लागतं, म्हणजे महानगरपालिकेला जास्त द्यावं लागतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।